हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि आणखी एका भागात आपले खूप यांनी आणलाय आईस्क्रीम सँडविच. आणलाय तुमच्या पान ऐसा आइसक्रीम आपको नागपुर में मिलेगा? पर्ची है, आईस्क्रीम आहे. बुड्ढी ऊपर रहता है, जो है ना बुड्ढी, वो तो बेच रहा है आइसक्रीम दुकान में, ऊपर का है. हे बघा असं आहे सँडविच आईस्क्रीम. जेवण झाल्यानंतर आम्ही इथलं फेमस आईस्क्रीम खाल्लं. इथलं फेमस आईस्क्रीम आहे सँडविच आईस्क्रीम. आणि त्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला थोडा वेळ थांबलो. आणि ये भी उसका है, मनसे नाम है उसका, मनसा. ये भी उसका है. अच्छा हाँ, और अभी देखो इधर वाला भी उसका ही है, जनक स्टूडियो है. ये अमिताभ का स्टूडियो है, जनक. देखो ये अमिताभ का स्टूडियो है, जनक. तो अंदर सब अमिताभ का फोटो दिख रहा है तुमको. जनक दिख रहा है पूरा. देखो अमिताभ का फोटो दिख रहा है. तो पूरा उसका स्टूडियो है. इतना बंगला रहने के बाद भी मर रहा है, झगड़ा कर रहा है. समझे? क्या बोलेंगे इसको? तर आमचे जे ड्रायव्हर दादा होते त्यांनी आम्हाला फिल्म सिटीतले काही नामांकित लोकांचे घर दाखविले. त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलला आलो. आम्ही इथे आलो तेव्हा मंदिर बंद होतं. थोडं आम्हाला वेट करावं लागला, अर्धा पाऊण तास. त्यानंतर मंदिर उघडलं. हे मंदिर संपूर्ण मार्बलनी बनलेलं आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. हे आहे मुंबईचं इस्कॉन मंदिर. आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत दर्शन करायला. बनाएंगे 70 साल के आयु के बाद. और वो 108 मंदिर उन्होंने बनाया. 1965 में वो गए थे. यहाँ से 1 महीने से भी ज़्यादा ट्रैवल करके यूएस में इस्कॉन की स्थापना की उन्होंने, है ना. और लगभग 11 से 12 वर्षों में उन्होंने 108 मंदिर बनाए. और मैं बता दूं, वो जो 108वां मंदिर है वो यही मंदिर है जहाँ अभी आप सभी जन बैठे हैं. बहुत ही शुभ होता है 108, है ना. और इस मंदिर को बनाने में बहुत स्ट्रगल किया. अभी तो आप देख रहे हैं कि मंदिर है, लेकिन इसे बनाने में बहुत स्ट्रगल हुआ है ना. और इस पे पूरी बुक भी लिखी गई है, आई विल बिल्ड यू टेम्पल, हिज होलीनेस गिरिराज स्वामी महाराज द्वारा. तो आप वो देख सकते हैं, यहाँ पे बुक स्टॉल में रहेगा. आम्ही इथे आलो तेव्हा मंदिर बंद होतं. त्यानंतर इथे थोडा नामजप वगैरे झाला आणि मग कपाट उघडले. तर इथे खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि राम लक्ष्मण सीता, खूपच सुंदर अशा मूर्त्या होत्या. आणि त्यांचा जो शृंगार होता तो तर अगदी बघण्यालायक होता. तर असं आमचं इथलं दर्शन झालं. त्यानंतर बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये सुद्धा रामायण वगैरे असं छान मूर्तिरूपामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. आणि खूप सुंदर मूर्ती आहेत त्या, अशा बोलक्या अगदी.
बघा, हे एक स्पेशल पान आणलेलं आहे, चेरीवाला. हे माझ्यासाठी आणलेलं आहे. बघते आता उघडून मी. लागलं. मस्त पान आहे. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथलं फेमस पान खाल्लं आणि मग आलो जुहू बीचला. तर इथे आम्ही थोडा वेळ स्पेंड केला आणि नंतर मग आम्ही निघालो. खूप सुंदर आहे जुहू बीच. तर इथे आम्ही पुष्कळ वेळ पाण्यामध्ये होतो. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.